अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. या निमित्त सोनाली आणि तिचा भाऊ अतुल यांनी मिळून घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यंदाचा बाप्पा आमचा गणोबा असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय. तर अनेकांनी कमेंट्स करत त्या दोघांचं कौतुक केलंय. सोनाली दरवर्षी तिच्या बाप्पाची मूर्ती घरी स्वतःहून घडवते. या मूर्ती घडवायच्या विचाराबद्दल सोनालीने गेल्या वर्षी राजश्री मराठीशी बोलताना काही गोष्टी शेअर केल्या होत्या. वाय नॉट मेक इट ॲट होम. म्हणजे अतुल हा थोडा कलाकार आहे. माझ्यात ही कला नाही आहे, पण त्याच्यात ही स्कल्प्टिंग, पोर्ट्रेट, स्केचिंग अशी कला आहे. आणि त्यात तो म्हणाला होता की करूयात का, प्रयत्न करूया. म्हटलं हो तू कर, मी आहे पाठीशी. आणि या आय थिंक पहिल्याच वर्षी प्रयत्न जमून आला होता. खूप सुंदर आणि साधी मूर्ती होती. काही आम्ही एक्सपेरिमेंटेशन नव्हतं केलं, कुठलीही कोरीव काम नव्हतं केलं, कलरिंग नव्हतं केलं. पण ते लक्षात आलं की हे जमू शकतं आहे. मग पुढच्या वर्षी मग आम्ही बालगणेशा केला. मग आम्ही हळदी कुंकवाच्या रंगाने कलर करायचा प्रयत्न केला. मग तो खूपच छान जमून आला. नाही, लॉकडाऊनच्या नंतर, आधी पहिल्यांदा कलर केला तेव्हा. मग थर्ड टाईम आम्ही शंकराच्या रूपातला गणपती उभा केला होता. ते आणखीन एक पुढचं पाऊल होतं, धाडसी प्रयत्न होता तो. मग त्यानंतर ही मूर्ती केली होती खरं तर. आणि ही पण मग पुन्हा एकदा बालगणेशाचीच आहे आणि हातात आता भरगच्च असा मोदक आहे. पण आमच्या घरातली परंपरा अशी आहे की आम्ही 10 दिवस गणेशोत्सवातली मूर्ती जी असते ती पूजा केल्यानंतर देवघरात जाते. वर्षभर ती आमच्या देवघरात असते आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा त्या मूर्तीचं विसर्जन होतं. नवीन मूर्ती येते, मग ती घरात देवघरात शिफ्ट होते. सो वर्षभर ती मूर्ती घरात असते आणि मग मागच्या वर्षीच्या बाप्पाचं विसर्जन होतं. तुम्हाला सोनालीचा हा बाप्पा आवडला का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.